नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सरकारला कांद्याचे भाव कमी करायचे, त्यासाठी सरकार स्टॉकमधला कांदा विकणार आहे. त्याची जोरदार जाहिरातबाजी देखील सरकार करत आहे. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये तसंच चॅनलवरती आपल्याला बातम्या दिसून येत आहेत. पण खरंच सरकारकडे एवढा स्टॉक आहे का की बाजारामध्ये कांद्याचे भाव कमी होतील? या सगळ्या परिस्थितीचा आज आपण आढावा घेणार आहोत. आपण सुरुवात करूयात ते म्हणजे बाजारभावापासून. खरंच नेमकं कांद्याचा बाजारभाव किती वाढला? तर सध्या बाजारामध्ये कांद्याला जो काही बाजारभाव मिळतो आपल्या बाजार समित्यांमध्ये, तो अगदी 2,500 रुपयापासून ते 4,100 रुपयांपर्यंत सरासरी बाजारभाव मिळून येतो. हा ॲव्हरेज क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव आहे. त्याच्यामध्ये टॉप क्वालिटीचा देखील कांदा येतो आहे. म्हणजे एकतर सरासरी भाव आणि दुसरा म्हणजे कमाल भाव बाजारातला या पातळीच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो आहे. आता ज्या कांद्याची गुणवत्ता कमी आहे तो कांदा अगदी 1,500 पासून किंवा 1,000 रुपयापासून देखील आपल्याला काही बाजारांमध्ये दिसून येतो आहे. म्हणजे जशी कांद्याची गुणवत्ता आहे त्याप्रमाणे कांदा बाजारामध्ये विकला जातो आहे. जो टॉप क्वालिटीचा माल आहे त्याचा बाजारभाव आपल्याला 4,000, काही बाजारांमध्ये 4,200, काही बाजारांमध्ये 4,500. जशी त्या बाजारामधली आवक आहे, आवक कमी असेल तर साहजिकच त्या कांद्याला भाव चांगला असेल. म्हणजेच काय, 4,000 4,300 रुपयांच्या दरम्यान टॉप क्वालिटीच्या कांद्याला सध्या बाजारभाव मिळतो. ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे तो 2,500 पासून 3,500 विकला जातो आहे. आता ग्राहकांना नेमका कांदा कितीला मिळतो आहे? साहजिकच ग्राहकांना देखील कांदा हा गुणवत्तेप्रमाणेच मिळतो आहे. जर कमी गुणवत्तेचा असेल तर तो स्वस्त आहे, आणि जर गुणवत्ता चांगली असेल तर त्यासाठी साहजिकच पैसे थोडेसे जास्त द्यावे लागतील. आता केंद्रीय ग्राहक विभागाचे जे काही पोर्टल आहे, वेबसाईट आहे की ज्याच्यावर आपल्याला दर दिवसाचे प्रत्येक शेतीमालाचे, प्रत्येक वस्तूचे बाजारभाव दिसून येतात. ही देशाची सरासरी असते. केंद्रीय ग्राहक विभागाच्या या वेबसाईटवर आपण जर कांद्याचा बाजारभाव बघितला कालचा, तर तो 46 रुपये प्रति किलो होता. म्हणजे देशाची सरासरी 46 रुपये एवढी होती कांदा बाजारभावाची. हा किरकोळ बाजारभाव होता. म्हणजेच काय, सरकार जे काही आव्हान आणतंय किंवा सध्या माध्यमांमध्ये ज्या काही बातम्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे की कांद्याच्या भावाला आग लागली, कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढले, यामध्ये तथ्य दिसून येत नाही. कारण कांदा अजूनही 50 रुपयांच्या खालीच आहे. आता देशातल्या काही भागांमध्ये की जिथं कांद्याचं उत्पादनच होत नाही, दुसऱ्या राज्यांमधून कांदा येतो, सप्लाय कमी असतो, त्या ठिकाणी साहजिकच कांद्याचा भाव काहीसा अधिक असतो. आणि तो केवळ याच परिस्थितीत नाही तर वर्षभरामध्ये तफावत आपल्याला दिसून येते. त्यामुळे देखील आपल्या देशाची जी काही सरासरी आहे ती काहीशी वाढलेली असते. आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर राज्याच्या बाजारामध्ये देखील आपल्याला कांदा अगदी 35 रुपयांपासून तर 42 रुपयांपर्यंत किंवा 45 रुपयांपर्यंत देखील किरकोळ बाजारामध्ये विकताना दिसून येतो. तो गुणवत्तेप्रमाणे साहजिकच जो चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे त्यासाठी आपल्याला 45 ते 46 रुपये मोजावे लागतात. म्हणजेच कांद्याच्या बाजारभावामध्ये गेल्या महिनाभरामध्ये निश्चितच सुधारणा दिसून आली. परंतु ही सुधारणा एवढी देखील नाही आहे की ज्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारनं ॲक्शन घ्यावी, सरकारनं मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी करावी आणि मार्केट पाडण्याचा प्रयत्न करावा. आता सरकार सांगतंय की कांद्याचे भाव वाढलेले आहेत, आम्हाला कांद्याचे भाव कमी करायचे. त्यासाठी नाफेड आणि NCCFनं जो कांदा खरेदी केला आहे तो कांदा आता बाजारामध्ये विकणार आहे. आपण जर आज बातम्या बघितल्या तर अनेक वर्तमानपत्रांमध्ये, वेब पोर्टलवरती अशा बातम्या आल्या की गुरुवारपासून सरकार स्टॉकमधला कांदा विकणार आहे. काल नाशिक जिल्ह्यातून कांदा घेऊन एक कंटेनर गेला आहे. त्या कंटेनरमध्ये सुरुवातीला सांगण्यात आलं की 800-850 टन कांदा असेल, परंतु शेवटी एवढा कांदा लोड करताच आला नाही. जवळपास 400 टन कांदा घेऊन ही ट्रेन दिल्लीकडे गेली, परंतु अजूनही ट्रेन दिल्लीमध्ये पोहोचलेली नाही असं सांगितलं जात आहे. आता जरी हा NCCF आणि नाफेडचा कांदा बाजारामध्ये येणार असला तरी महत्त्वाचं हे आहे की नेमका या दोन्ही संस्थांनी कांदा किती खरेदी केला, त्यावरूनच सरकारचा हा कांदा विक्रीचा निर्णय नेमका बाजारावरती किती दबाव आणू शकतो हे ठरेल. परंतु सरकार प्रत्यक्ष कांदा विक्री करण्याआधीच जे काही स्टंटबाजी करतंय, जे काही एक पॅनिक सिच्युएशन मार्केटमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतंय, बाजारामध्ये भीती पसरवतोय, त्यामुळं बाजार कमी होतील असा सरकारचा मानस होता. त्यामागचा उद्देश सरकारचा हात होता की मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणायची, मोठ्या प्रमाणात बातम्या पसरवायचा की आता सरकार स्टॉकमधला कांदा विकतंय. यामुळं बाजारामध्ये एक भीतीचं वातावरण तयार होईल. शेतकरी थोडाफार प्रमाणात शिल्लक असलेला कांदा देखील बाजारामध्ये आणतील आणि बाजारभाव कमी होतील. परंतु सरकारचा हा डाव शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आला. बाजारामधले व्यापारी असतील किंवा आणखी जे काही घटक काम करतात त्यांना देखील माहिती होतं की नेमकं सरकारकडे स्टॉक किती आहे. नाफेड आणि NCCFनं 1,21,000 टनांच्या दरम्यान कांदा खरेदी केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आता हा सगळाच कांदा खाण्यायोग्य आहे का ते याविषयी देखील प्रश्न उपस्थित केले जातात. आमचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांनी देखील 1-2 ठिकाणी जाऊन जिथं सरकारनं कांदा खरेदी केला होता त्याची पाहणी केली. त्यांनी असं सांगितलं की या कांद्यामध्ये खराब कांद्याचं देखील प्रमाण आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या किंवा इतर ठिकाणीच्या देखील काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की सरकारनं जेव्हा जून महिन्यामध्ये कांदा खरेदी निकष काहीसे शिथिल केले होते, त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी गुणवत्तेचा कांदा हा सरकारच्या गोडाऊनमध्ये भरला गेला, कमी गुणवत्तेचा कांदा खरेदी केला गेला. राज्यातूनच नव्हे तर शेजारच्या मध्य प्रदेशातून देखील कांदा आणला आणि सरकारच्या गोडाऊनमध्ये साठवला गेला. यामध्ये नाफेड NCCFच्या अधिकाऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत म्हणजे खरेदी केंद्र आहेत ते या सगळ्यांचं साठवलं होतं असं देखील सांगितलं जातं आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जरी 1,21,000 टन एवढा साठा किंवा स्टॉक सांगितलं जात असला तरी त्यापैकी तब्बल 40 ते 50% कांदा खराब असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये काही जणांनी सांगितलं की 30% कांदा खराब असेल, काही जणांचं म्हणणं आहे की 50% कांदा खराब आहे. परंतु आपण असं एका वेळी गृहीत जरी धरलं की हा सगळाच कांदा चांगला आहे, तरी आपल्या देशाची जी गरज आहे ती 50 ते 55,000 टन एवढा कांदा दर दिवशी लागतो आणि सरकारकडे कांदा किती आहे? 1,21,000 टन. म्हणजे सगळा कांदा जरी चांगला असला तरी हा कांदा आपल्या देशाची केवळ 2 दिवसांची गरज पूर्ण करू शकतो. पण हा सगळाच कांदा चांगला नाही आहे. याच्यामध्ये गैरप्रकार झाला का? तर निश्चित झालेला आहे. अनेक ठिकाणी त्याविषयी त्या विरोधामध्ये अनेक शेतकरी संघटना असतील, त्यानंतर काही लोकप्रतिनिधी असतील, यांनी देखील आवाज उठवला होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता सरकारकडे जो कांदा असेल तो कदाचित 30% खराब असेल, त्यापैकी 50% खराब असेल. म्हणजे जास्तीत जास्त देशाला 1 ते 1.5 दिवस पुरेल एवढाच कांदा सरकारच्या स्टॉकमध्ये आहे. परंतु या स्टॉकच्या भरोश्यावर सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करते, बाजारामध्ये भीती पसरवण्याचं काम करते की जेणेकरून कांद्याचे भाव कमी होतील. परंतु बाजारानं आता स्पष्ट सरकारची चाल ओळखलेली आहे आणि सरकारच्या या विक्रीचा बाजारावरती म्हणावा तेवढा परिणाम दिसून आला नाही. म्हणजेच कांद्याच्या बाजारभावामध्ये सरकारला अपेक्षित अशी नरमाई दिसून आली नाही. कारण शेतकऱ्यांना देखील माहीत होतं की सरकार नेमकं काय गेम खेळू बघत आहे. सरकारकडे स्टॉक कमी आहे. आता दिल्लीमध्ये सरकारनं कांदा विक्रीचा निर्णय घेतला आहे, परंतु नाशिकमधल्या काही व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की दिल्लीमध्ये जो काही माल जातो तर तो चांगल्या गुणवत्तेचा जातो. आता साहजिकच त्यामध्ये कमी अधिक गुणवत्तेचा माल देखील जात असणार आहे, परंतु जास्तीत जास्त माल हा चांगला गुणवत्तेचा जात असतो. आणि सरकारकडे जो कांदा आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जो कांदा आहे तो कमी गुणवत्तेचा आहे. त्यामुळं सरकार जो काही कांदा मार्केटमध्ये नेईल पुढे त्याचं काय होणार याबाबत देखील शंका उपस्थित केली जाते आहे. आता कांद्याचे भाव वाढले म्हणून सरकार एवढं ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आता हे ॲक्शन काही कामाला येणार नाही. कांद्याचे बाजारभाव कोसळणार नाही किंवा कमी होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. परंतु सरकारला कांद्याचीच एवढी का भीती हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण सध्या फक्त कांद्याचे भाव वाढले का? तर नाही, भाव तेलाचे देखील वाढलेले आहे. आता आपण जर समजा जुलैच्या तुलनेत ऑगस्टचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात सरासरी म्हणजे केंद्रीय ग्राहक विभागाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जुलै महिन्यात कांद्याचा सरासरी बाजारभाव देश पातळीवरचा 30 रुपये होता. किरकोळ विक्रीचा भाव 30 रुपये होता. आपल्या बाजार समित्यांमध्ये ते कमीच असणार आहे, कारण हा ग्राहक जर कांदा खरेदी करताना भाव देत होता तो होता 30 रुपये. आता किती आहे? सरासरी 46 रुपये, म्हणजे 16 रुपयांची वाढ झाली. पण आपण जर तेलांचं बघितलं तर सोयाबीन तेल, त्यानंतर सूर्यफूल तेल, त्यानंतर पाम तेल, त्यानंतर शेंगदाणा तेल, या सगळ्या तेलांचे भाव 19 रुपयांपासून 22-23 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. त्याकडे सरकार मात्र लक्ष देत नाही. मग का? ग्राहकांना तेल खायला लागत नाही का फक्त कांदाच खातात? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. सरकारला फक्त कांद्याचाच भाव का कमी करायचा आहे? पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, त्यानंतर काजू बदामपासून सगळ्याच गोष्टींचे भाव वाढलेले आहेत. आपण ज्या ज्या गोष्टी ग्राहकांना दर दिवशी लागतात त्या सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेले आहेत. मग कांद्याच्याच भाववाढीचं वावडं का आहे या प्रश्नाचं उत्तर मात्र सरकारच्या पातळीवरून मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेचा भाव. आता आपण सगळे बघतो की साखरेचे भाव किती वाढलेले आहेत. साखरेचा भाव जुलै महिन्यात सरासरी 45 रुपये होतात, म्हणजे किरकोळ भाव होता 45 रुपये प्रति किलो. तो आज रोजी मध्यंतरी तो 75-80 रुपयेपर्यंत गेला होता. पण आज रोजी सरकारनं जेव्हा आयातीचा निर्णय घेतला तेव्हा देखील देश पातळीवरचा सरासरी बाजारभाव आहे 65 रुपये प्रति किलो. म्हणजेच गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये साखरेचा बाजारभाव म्हणजे साखरेचा भाव हा 20 रुपयांनी किलो मागे वाढलेलाच आहे. मग कांद्याचा बाजारभावामध्ये थोडी जरी सुधारणा झाली तरी असं काय होणार आहे असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करतायत. अजूनही ग्राहकांकडून ओरड नाही आहे. म्हणजे ग्राहक आपल्याला जसं दरवर्षी किंवा नेहमीप्रमाणे कांद्याचे भाव वाढल्यानंतर ग्राहकांचे ज्या प्रमाणात ओरड होते तसे ओरड ग्राहकांकडून दिसत नाही आहे. कारण इतर वस्तूंच्या तुलनेमध्ये कांद्याचा बाजार अजून त्या प्रमाणात कमीच वाढलेला आहे. म्हणजे इतर वस्तूंच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावातली वाढ ही कमी आहे. त्यामुळं ग्राहकांचे कांद्याच्या बाजारावरची ओरड अजून तरी तशी दिसून येत नाही.
पण सरकारला मात्र स्वतःवरून कांद्याचे भाव कमी करायचे. आपण जर तेलाचं बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की 19 रुपयांपासून 22-23 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे. तर नेमकं गेल्या महिन्याभरामध्ये कोणत्या तेलाचे भाव किती वाढले ते देखील आपण बघूयात. सोया तेलाचा भाव गेल्या महिन्यात 145 रुपये किलो होता, तो 165 रुपये झालेला आहे, म्हणजे 20 रुपयांनी वाढला. पाम तेलाचा भाव 131 रुपये प्रति किलो होता, तो आता 150 रुपये झाला, म्हणजे 19 रुपयांची वाढ झालेली आहे. आता आपण जर आजचा बाजार समितीने कांद्याच्या बाजाराचा आढावा घेतला तर आपल्याला कांद्याचा बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समित्यांमधली आवक, कांद्याची गुणवत्ता यानुसार वेगवेगळा दिसून येतो आहे. आपण राज्यातल्या ज्या महत्त्वाच्या कांद्याच्या बाजार समित्या आहेत किंवा जिल्हे आहेत, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर, या जिल्ह्यांमधला सरासरी बाजारभाव काय ते देखील एकदा बघूयात. नाशिक बाजारामध्ये 36 रुपयांपासून म्हणजे 3600 ते 4300 रुपये या दरम्यान कांदा विकला गेला आहे. पुणे बाजारात 3000 ते 4000 रुपयांच्या दरम्यान कांदा विकला गेला आहे. अहिल्यानगर बाजारात 3500 ते 4100 या दरम्यान कांद्याचा भाव दिसून आला. म्हणजेच काय, कांद्यातल्या सरासरी दरामधली जी तफावत आहे ती गुणवत्तेप्रमाणे आहे. जो जास्तीत जास्त दर आहे तो चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा आहे आणि जो सरासरी कमाल दर आहे तो ॲव्हरेज मालाचा आहे. आता कांद्याच्या बाजारभावामध्ये जी काही सुधारणा झाली त्याला प्रामुख्यानं काही कारणं आहेत. एक तर कांद्याची उत्पादकता कमी झाली होती, कांद्याचं सडण्याचं प्रमाण वाढलेलं होतं, त्यामुळं बाजार एकूणच उत्पादन जरी आपल्याला जास्त दिसत असलं तरी उपलब्ध जो साठा आहे तो साठा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये काहीसा कमी दिसून येतो आहे, असं काही शेतकरी आणि बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की बाजार समित्यांमधली आवक हे काहीशी कमी जास्त होत आहे. मग कांद्याचा साठा सगळा संपला का, तर असंही नाही आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितलं की कांद्याचा साठा निश्चित गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे, परंतु कांदा कमी अधिक प्रमाणात का होईना उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारनं लगेचच कांद्याचे भाव पाडावेत किंवा कांद्याचा भाव हा बाजार समित्यांमध्ये 70-80 रुपये किलो इथप्रमाणे गेला नाही किंवा किरकोळ बाजार देखील 70-80 रुपयांपर्यंत गेला नाही, की जेणेकरून ग्राहकांचं जे काही बजेट आहे, की ज्याची चर्चा नेहमी होती, ग्राहकांचं बजेट कोलमडलं, तिथपर्यंत अजून कांद्याचे भाव पोहोचलेले नाहीत. त्यामुळे सरकारनं या पातळीवरती कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी एवढं स्टंटबाजी करणं किंवा दबाव मार्केटवर आणणं हे योग्य नाही, असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी सरकारकडं पुरेसा स्टॉक नाही आहे, सरकार केवढं याचं भांडवल करत आहे. त्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये देखील ज्या कांदा उत्पादकांकडे कांदा शिल्लक आहे त्यांनी सरकारच्या या स्टंटबाजीला न घाबरता आपल्याकडे जो काही कांद्याचा स्टॉक असेल तो आपण आपल्या मनाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या भावांमध्ये आपल्या जे टार्गेट ठेवलेलं असेल त्यानुसार आपण टप्प्याटप्प्यानं विकू शकता, असं देखील कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये कांदा बाजारात ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.